शिक्षण हाताबाहेर चाललं आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर नंतर देता येईल की शिक्षण हाताबाहेर चाललं होतं का. पहिल्या या प्रश्नाचं उत्तर द्या, शिक्षण आमच्या हातात होतं. मार्केटचं बघितलं, क्लासेसच्या फी बघितल्या, झेरॉक्सच्या फी बघितल्या, पुस्तकांच्या किमती बघितल्या, तर गरीबाचं राहिलेलंच नाही शिक्षण. कसंच शिक्षण गरीबाचं राहिलेलं नाही. मग विद्यार्थ्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध योजना वगैरे आहेत, शिष्यवृत्ती आहेत. याच्यासाठी पालकांनी किमान 3-4 वर्षाची तजवीज केली पाहिजे. तशा संघर्षातून मुले यशस्वी होतात. IAS रमेश घोलपांचं पुस्तक प्रकाशित झालं की इथे थांबणे नाही. नक्की विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे संघर्ष. त्यांनी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शेजारच्या गायी आपल्या गोट्यात आणून बांधले आणि त्याच्यावरती कर्ज प्रकरण केलं. मग तुम्ही विद्यार्थी त्या ताकदीचा असाल तर तुम्हाला समाजातल्या तुम्ही काही दानशूर व्यक्तींकडे तुम्ही मागू शकता की मला सहकार्य थोड्या वेळासाठी करा म्हणून. महाराष्ट्र शासनाच्या सारथीची परीक्षा आहे, बार्टीची आहे, महाज्योतीची आहे. सरकार किमान महिन्याला 10,000 पर्यंत पैसे देतं तुम्हाला, तुम्ही ती परीक्षा पास झाल्याच्या नंतर ना, तर तोही एक पर्याय म्हणून बघता येईल. तुम्ही एकदा मनात आणलं की हे करायचंच आहे तर ऍटमॉस्फिअर पण तुम्हाला सहकार्य करतं. त्यामुळे फक्त मनात आणणं गरजेचं आहे की करणारच. आमच्या अण्णा म्हणतात चोच दिली तो दाना पण देणारच आहे. त्यामुळे पाऊस पडो किंवा न पडो जमीन नांगरत राहायचं. एक ना एक दिवस पाऊस पडेल आणि त्या मग मातीतनं येईलच ना. कुणाला यश मिळून जाते, कुणाची जिंदगी जाते. मिळालेल्या प्रवासास तरी कुरवाळता यावी. स्पर्धा परीक्षा करत असताना येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2-3 वर्ष अजून जातील किंवा हे सगळं अनुभवत असताना MPSC, UPSC, परत खालच्या अगदी ग्रुप B, C ह्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत ह्याला कंबाईनली करणं तेवढं शक्य आहे का, की मग खरंच वेगवेगळ्या ट्रॅकनंच अभ्यास केला पाहिजे? एका अभ्यासाचा म्हणजे UPSC तर UPSCच, MPSC तर MPSCच, ग्रुप B, C तर Cच अशा पद्धतीने केला पाहिजे, काय वाटतं? त्याच्यासाठी एक उदाहरण देईल. माझा एक मित्र आहे, तर तो UPSC करायचा सुरुवातीला. ते UPSCचा अभ्यास इतका चांगला त्यानं केला, तो UPSC 2 वेळा मेन्स देऊन आला. दुर्दैवाने इंटरव्ह्यूला झालं नाही सिलेक्शन, 2-3 मार्कांना हुकला. 1 वर्ष गॅप घेतला, पण राज्यसेवा होती म्हणून राज्यसेवा दिली. राज्यसेवा पण मेन्स देऊन आला. ह्यावेळी UPSC दिली गॅप संपल्यानंतर, ह्यावेळी UPSC पास आहे. पुन्हा राज्यसेवा दिली, राज्यसेवा पण पास आहे आणि गटबची पण परीक्षा यावेळची तो पास आहे. मग यावेळेला ज्या वेळेला आम्ही विचारलं त्याला की हे सगळं कसं शक्य आहे, तर तो म्हणला की अभ्यास बारकाव्यानं पाहिजे. म्हणजे बाण जर तुम्ही समोरनच येणार म्हणून अशीच तयारी करतो म्हणलात आणि अशीच ढाल लावतो म्हणलात तर बाण इकडनं आला आणि मानत गेला म्हणला, मेला माणूस. मग त्याच्यापेक्षा बाण कुठनं पण चालवा, मी योद्धा त्या ताकदीचा आहे, कसा पण चालवा बाण. मग हे शक्य आहे. गट ब साठी मी मान्य करतो की गट ब क कसे आहेत एकदम विचारतात. बेदुनी किती? 4 माहीतच पाहिजे, नाहीतर 5 लिहितो मग हे चालत नाही. B ला मेन्सला लिहिता येतं तुम्हाला राज्यसेवा UPSC करताना. बेदुनी किती? 5. कसं तर बेदुनी 4 जगाचं गणित आणि आईनं रुपये दिलेला खायला वरच्या केशात आहे ते मारला 1 5 हे लेखीला चालतं. पण बेदुनी 4 कुठं पण जावा हे उत्तर तुम्हाला पाहिजेच. बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला हे B सांगते. मग तेवढ्या ताकदीचं पाठांतर पाहिजे. मग ह्याच्यापेक्षा तुम्हाला जर जमत नसेल मग तर तुम्ही मग पॅरलली बघा. गट ब क या परीक्षा ज्या आहेत किंवा मग सरळ सेवा आहेत. आता आयोगाकडे सरळ सेवेच्या खूप साऱ्या परीक्षा गेलेल्या आहेत, त्यामुळे आता मोठ्या मोठ्या जाहिराती येतीलच. तर मग त्या 4 पैकी एक पर्याय निवडायचा आहे ना, मग तशा पद्धतीने अभ्यास करा. नंतर मग लिखीचा अभ्यास करा. आणि मग लिखीचा अभ्यास करता तर UPSC ला पॅरलल राज्यसेवा आहे. मग दोन्हींचा अभ्यासक्रम 85 ते 90% एकच आहे. मग त्या ताकदीने अभ्यास करा, मग तुम्ही पास होऊन जा. म्हणजे पास व्हालच असं एक शक्यता नाही, पण तुम्ही फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. मग तुम्हाला तुमची प्रायोरिटी कळाली पाहिजे. ती प्रायोरिटी ज्याला कळेल की मला हे करता येईल. आपली क्षमता प्रत्येकाला समजतेच. एकदा नदीत उडी मारल्यानंतर नाकात पाणी नाकातोंडात जायला लागलं, दम लागायला लागला की कळतं मग काटावर परतायचा का पुढे जायचं. विद्यार्थ्याच्या शेवटी वैयक्तिक डिसिजन आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्यावरती राहील ती की त्यांनी काय केलं पाहिजे. बरोबर. आणखीन एक प्रश्न जो की प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात पहिल्यांदा पडतो कुठल्याही स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जात असताना, की ज्याची परिस्थिती नाहीये, ज्याचे दादा श्रीमंत आहेत, गडगंज संपत्ती आहे, त्यांनी किती केलं तरी त्यांच्याकडे ऑप्शन असतात, प्लॅन B असतो, C असतो. ज्याच्याकडे काहीच नाहीये, बाप इथं आता इचलकरंजी म्हटलं तर सगळे मागावरती काम करणारे आहेत, इतर ठिकाणी बघितलं तर कास्तकार असतात, शेती करतात किंवा छोटे मोठे व्यवसाय असतात. अशा पालकांच्या मुलांनी इच्छा खूप आहे स्पर्धा परीक्षा करायची, पुण्यात जाऊन अभ्यास करायचा आहे, दिल्लीत जाऊन अभ्यास करायचा आहे, हे टार्गेट आहे. साधारण खर्चाची जुळवाजुळव त्यांनी कशी करावी, काय खर्च असू शकतो, कशा पद्धतीनं ते सगळं एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला झेपू शकतं का? मुळात ते एका भाषण स्पर्धेसाठी पण असा विषय होता की शिक्षण हाताबाहेर चाललं आहे का. त्यावेळेला मी सुरुवातच केली होती की ह्या प्रश्नाचं उत्तर नंतर देता येईल
की शिक्षण हाताबाहेर चाललं होतं का? पहिल्या या प्रश्नाचं उत्तर द्या, शिक्षण आमच्या हातात होतं का? म्हणजे पहिल्यापासून ते सर्वसामान्यांच्या हाताबाहेरच आहे. आणि आता तर मार्केटचं बघितलं, क्लासेसच्या फी बघितल्या, झेरॉक्सच्या फी बघितल्या, पुस्तकांच्या किमती बघितल्या, तर गरीबाचं राहिलेलंच नाही शिक्षण. कसंच शिक्षण गरीबाचं राहिलेलं नाही. कारण बेरोजगार किंवा सर्वसामान्य घरातनं येणारे विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात राहतो, म्हणजे मी पुण्यात राहतो, माझा सरासरी महिन्याचा खर्च 10,000 ते 12,000 आहे. कधी कधी मेस 3-4 दिवस बंद असली तर खर्च वाढतो. म्हणजे कमीत कमी 10 ते 12,000 खर्च आहे. म्हणजे हा 10-12 हजाराचा खर्च एका विद्यार्थ्याचा पालक भरू शकणं म्हणजे एखादी मोठी महागातली 25-30 लाखाची 4 व्हीलर घेऊन मग त्याचा हप्ता भरल्यातलाच प्रकार आहे. बरोबर. मग ती 4 व्हीलर दारात निदान स्थावर मालमत्ता म्हणून बघता तरी हा पास होईल की नाही याची गॅरंटी नाही. मग विद्यार्थ्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध योजना वगैरे आहेत, शिष्यवृत्ती आहेत. त्याच्यानंतर मग बघितलं तर मग पुण्यातच जाणं किंवा दिल्लीतच जाणं मग हीच मुलं यशस्वी होतात असंही काही नाही. सध्या सोशल मीडियाचं जग आहे, मोबाईलवरती खूप सारा कंटेंट येतो. तिथं जी मुलं ऑफलाईनला शिकतात तेच इथं ऍज इट इज ऑनलाईनला कमी खर्चामध्ये मिळू शकतं शिक्षण. पण तिथं जाऊन पोचायचं असेल किंवा मग ते ऍटमॉस्फिअर मध्ये अभ्यास करायचा असेल तर मग याच्यासाठी पालकांनी किमान 3-4 वर्षाची तजवीज केली पाहिजे. किंवा मग विद्यार्थ्यांना तिथं जाऊन पार्ट टाइम जॉब करायचा का? माझे काही रूम पार्टनर सुद्धा आज स्वतः काम करतात आणि मग ते अभ्यास घेत आहेत. तशा संघर्षातून मुले यशस्वी होतात. खूप उदाहरण आहेत. आता IAS रमेश गोलपांचं पुस्तक प्रकाशित झालं की इथे थांबणे नाही, नक्की विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे संघर्ष. तर त्यांनी शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून शेजारच्या गायी आपल्या गोट्यात आणून बांधल्या आणि त्याच्यावरती कर्ज प्रकरण केलं आणि त्याच्यावरती ते मग पुढे गेलेत. नंतर मग पैशाची अडचण आली, पुन्हा मग त्यांना खर्चाचं पैशाचं काय करायचं म्हणून मग त्यांनी गावाकडे अभ्यास केला, पुन्हा जाऊन अभ्यास केला. एवढ्या संघर्षातनं ते पण झाले IAS. म्हणजे त्यांचं पण परिस्थिती गरीब होती. आता बिरदेव सर सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत. मग सरांना पण काही समाजातल्या चांगल्या लोकांनी पैशाची मदत केली. मग तुम्ही विद्यार्थी त्या ताकदीचा असाल तर तुम्हाला समाजातल्या तुम्ही काही दानशूर व्यक्तींकडे तुम्ही मागू शकता की मला सहकार्य थोड्या वेळासाठी करा म्हणून. आणि जरी तुम्हाला तसं काही करायचं नसेल तर मग महाराष्ट्र शासनाच्या सारथीची परीक्षा आहे, बार्टीची आहे, महाज्योतीची आहे. सरकार किमान महिन्याला 10,000 पर्यंत पैसे देतं तुम्हाला, तुम्ही ती परीक्षा पास झाल्याच्या नंतर ना, तर तोही एक पर्याय म्हणून बघता येईल. SEAC ची एक्झाम आहे. SEAC तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी प्रशिक्षण देतं, पुण्यात देतं, कोल्हापूरला त्यांची मोठी संस्था आहे. हे म्हणजे सरकार तुम्हाला प्रोत्साहन देते की तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. मग सर्वसामान्यांच्यासाठी हे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, अभ्यास करा, परीक्षा पास व्हा आणि मग हे करा. काही क्लासेसवाले चांगले नैतिकतेनं काम करणार आहेत ते विद्यार्थ्यांना कन्सेशन सुद्धा फी मध्ये देतात की विद्यार्थी त्या ताकदीचा आहे, पण तुमची ताकद दिसली पाहिजे की आपण आहे त्या मापाचा आणि मग तुम्ही जर जरा करा. कारण अन्सार शेख सर ज्या वेळेला पास झाले त्यावेळेला त्यांनी विनवणी केल्यानंतर त्यांना सुद्धा फी कमी केली होती सरांनी. म्हणजे अशी चांगली लोक सुद्धा आहेत मार्केटमध्ये, पण तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मग ते तुम्ही एकदा मनात आणलं की हे करायचंच आहे तर ऍटमॉस्फिअर पण तुम्हाला सहकार्य करतं. त्यामुळे फक्त मनात आणणं गरजेचं आहे की करणारच. बरोबर. जिद्द असेल तर काही होतं असं म्हणतात की वाळूचे कणर गडिता तेलही गळे. म्हणजे ते तशी जी म्हणी आहेत त्या वास्तवात उतरू शकतात असं एकंदर बोलण्यातून तुझ्या सगळ्या जाणवतंय. एकंदर सगळं आजचा हा मुलाखतीचं सत्र बघत असताना बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा काय. या सगळ्या विद्यार्थ्यांना जर काय सांगायचं झालं शेवटी तर काय सांगशील? आणि दुसरा लागून प्रश्न, आयोगानं किंवा एकंदर ह्या आपल्या सगळ्या प्रशासनानं काही बदल या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात करावे वाटत असतील तर विद्यार्थी म्हणून काय करावेत वाटतात? सगळ्यात महत्वाचं मी आयोगावरतीच बोलेन. आयोगानं इथून मागचं प्रक्रिया जरा लेंदी होती, पण आता त्यांनी इंटरव्ह्यू पण उडवलेला आहे गट ब साठीचा, तर प्रोसेस फास्ट चाललेली आहे. आणि आताच आयोगाचे चेअरमन वगैरे नवीन आलेले आहेत, पॅनल नवीन आलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी तर येणाऱ्या काळात क्रांती घडवणार आहे आयोग असं त्यांच्या सध्याच्या निकालांवरनं दिसतं. कारण राज्यसेवेचा इतिहासात पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी त्यांनी आन्सर की दिली आणि लगेच 6 जानेवारीपर्यंत तुमच्या हरकती असतील तर दाखल करा, आम्ही लगेच या महिन्याभरात ते निकालही लावून टाकतील. म्हणजे इतक्या स्पीडनं ते चाललेले आहेत. त्यांनी हे स्पीड कंटिन्यू ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. आमच्यासारखे प्रामाणिकपणानं काम करणारे विद्यार्थी निश्चितपणानं कशावरती काम करतायत तर ही न्याय देवता आमच्या आंधळी नाही, आयोग म्हणजे काही आंधळ नाही, पट्टी बांधलेली नाही. तर मग तुमच्यावरती आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही हे सगळं करतोय. इतकी वर्ष विश्वासार्हता आयोगाची कमी झालेली नाही. ही पारदर्शकता अशीच शेवटपर्यंत राहिली पाहिजे अशी विद्यार्थी म्हणून माझी भावना आहे. जी प्रक्रिया फास्ट चाललेली आहे ते शेवटी कसं आहे, प्रशासकीय काम आहे. इतके 1,00,000-1.5 लाख लोकांचे पेपर तपासायचे, त्यांची परीक्षा अरेंजमेंट करायची, किती जरी म्हटलं तरी ही लेंदी प्रोसेस आहे, जरा वेळ लागणारच. म्हणून विद्यार्थी म्हणून आम्ही समजून घेतो निश्चितपणानं. पण आयोगानं जी ह्या वेळेला स्पीड दाखवले सगळ्या बाबतीतच तर मग ते एकदम उत्तम प्रकारे मी कौतुक करेन पुन्हा एकदा त्याचं. तर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा याची चर्चा आहे की आयोग उत्तम प्रकारे चाललेला आहे. तर त्यांना मग सजेशन असं काही देता येणं म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे तसं काही मी करणार नाही. जे वर्षानुवर्ष मुलं अभ्यास करत आहेत
मग त्यांना मी इतकंच सांगेन, ते अनंत राऊतांच्या ओळी आहेत की कुणाला यश मिळून जाते, कुणाची जिंदगी जाते, मिळालेल्या प्रवासास तरी कुरवाळता यावी. म्हणजे प्रवास त्यातली मजा घेता आली पाहिजे. म्हणजे काही लोक जाऊन पोहोचतायत पण त्यात प्रवासातली मज्जा नाही. म्हणजे मुंबईची लोक पोहोचतात पण प्रवासातली मज्जा नाही. खेड्यापाड्यातली लोक प्रवासाची मज्जा घेतात ना, कारण मग ते निवांत बोलत चालत चाललेले आहेत. मग ह्या प्रवासातली मज्जा घ्या. यश मिळेपर्यंत संघर्ष करत राहिलं पाहिजे. मी स्वतःच त्या फेस मध्ये असल्यामुळं आता हे माझ्यासाठी पण मोटिवेशनच आहे. आणि आमच्या अण्णा म्हणतात त्या भाषेत की ज्यानं चोच दिली तो दाना पण देणारच आहे. त्यामुळं पाऊस पडो किंवा न पडो जमीन नांगरत राहायचं. एक ना एक दिवस पाऊस पडेल आणि त्या मग मातीतनं येईलच ना, बीज हे अंकुरून येईलच. 100%. आणि ते ग्रेसच्या मितवा नावाचा ललित बंधाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप सुंदर ओळी आहेत की जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे, काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे, पण जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उजळे. ते वीज पोटात खुपसून घ्यायचे सामर्थ्य पाहिजे, बस यश मिळून जातं सगळ्यांना. क्या बात आहे, क्या बात आहे. एकंदर खूप मजा आली आजच्या या मुलाखतीमध्ये. आणि इतकंच सांगेल, म्हणजे भटांच्या ओळी मला आठवल्या की येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो आम्ही, अडथळ्यांना भिवून अडखळणे पाऊलांना पसंत नाही. तसं प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याची जिंदगी सध्या आहे असं म्हणू शकतो. पण हा प्रवास सगळा तुम्ही जगताय हे सगळ्यात महत्वाचं. अनेक विद्यार्थी आहेत माझ्यासारखे की त्यातून बाहेर आले. काही आहेत की अनेक आज वयाची 30 वर्ष झाली, 35 वर्ष झाली, अडकून पडलेत. अशांसाठी सुद्धा सांगणं असेल की तुमचा जो संघर्षाचा काळ आहे त्याला कधी ना कधीतरी पूर्णविराम हा 100% मिळेल. आणि तुम्ही जो प्रवास केलाय तो इतका आहे की स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडलेला विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नसतो, तर एक समाजातला सजग नागरिक म्हणून बाहेर पडत असतो, ज्याला सगळं जग कळलेलं असतं. आणि त्यामुळं स्पर्धा परीक्षेतल्या विद्यार्थ्यापेक्षा सुज्ञ कोणी आहे असं मला तर वाटत नाही. त्यामुळे असे सुज्ञ नागरिक तुम्ही बनताय, एक माणूस बनताय, त्यासाठी स्पर्धा परीक्षा महत्वाची आहे. त्यामुळे तुम्ही अधिकारीच झालात म्हणजे फार मोठे झालात असं नाही, तुम्ही एक चांगला माणूस होऊ शकलात तरी सुद्धा तुम्ही खूप मिळवलेलं आहे. आणि असा सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही मिळवताय. एकंदर विवेकानंदच्या चर्चेतून आपल्या सगळ्यांनाही जाणवलं मृगजळ जरी वाटत असलं तरी माणूस बनवणारी प्रक्रिया आहे. त्यामुळं काही गोष्टी चांगल्या आहेत, काही वाईट आहेत, या सगळ्यांकडे बघत जाऊयात. आणि यातून येणाऱ्या काळामध्ये एक चांगले अधिकारी आपल्याला मिळत आहेत, मिळत राहतील. येणाऱ्या काळात विवेकानंद सुद्धा नक्कीच तू आमच्या या पॉडकास्टवरती एक अधिकारी म्हणून बसलेला असशील आणि त्यावेळेला मुलाखत सुद्धा आम्ही या चॅनलवरती घेत असू असा आम्हाला विश्वास आहे. तुझ्यासोबतच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना आजच्या आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बाकी या सगळ्या अशाच मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही सगळेजण शब्दवेडे पाहत राहा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली, विवेकानंदचा एकंदर अभ्यास कसा वाटला नक्की सांगा. आणि त्याला जरी काही सल्ला द्यायचा असेल, काही शुभेच्छा द्यायच्या असतील, कमेंटमध्ये स्वागत आहे. बाकी बघत राहा शब्दवेडे. धन्यवाद, तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.